बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अटक केली आहे. या कारवाईत देशी बनावटीचं एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतूस, 2 मोबाईल आणि मोटरसायकल असा सुमारे 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजापूर ते सोलापूर मार्गावर गावठी पिस्तूल घेऊन एक व्यक्ती मोटरसायकलवरून येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकानं नवीन विजापूर नाका परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सापळा रचून मंजुनाथ शांतप्पा निरण शेट्टी वय 39 वर्ष राहणार इंडी जिल्हा विजयपूर कर्नाटक याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतूस, 2 मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल आढळून आला. पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 19 ऑगस्ट रोजी अटक झाली. पोलीस कोठडी दरम्यान पिस्तूल आणि काडतूस कुठून मिळवली याचा तपास केला असता ती घनश्याम दल्लीचंद जाट वय 27 वर्ष राहणार इंडी कर्नाटक याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी इंडी इथं जाऊन घनश्याम जाट याला ताब्यात घेतला असून 20 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकानं केली. सोलापूर शहरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून या पिस्तुलाचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्याचा अन्य कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत. दिनांक 19/8 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथकातील सहकारी यांनी कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे एक खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्यांनी विजापूर ते सोलापूरकडे स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक KA 28 HF 2336 यावर एक इसम त्याच्या अंगावर ग्रे रंगाचे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेले इसमाजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्वरित आमचे जे गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी API शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथक त्या ठिकाणी गेले. पहाटे 2:26 या संशयित इसमास ताब्यात घेतले. इसम नावे मंजुनाथ शांतप्पा निरण शेट्टी वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी आहे, राहणार मुक्काम शांतेश्वर गल्ली इंडी ग्रामीण तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व एक मोटरसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली. चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये तर त्यांनी त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलीचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तो वयवर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड राजस्थान. सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याही आरोपीला या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे या गुन्ह्याची कामगिरीमध्ये
गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तल 5 जिवंत काडतूस असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्यासाठी सदरची कामगिरी हे माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री प्रीतम यावलकर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण साहेब आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुशांत वराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशावरून प्रमुख गुन्हे प्रकटीकरण प्रमुख सपुनी गायकवाड, सहाय्यक फौजदार आप्पासाहेब पवार, पोलीस हवालदार सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरोसे, राहुल बिटकर, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटे, रमेश कोरसेगावकर, श्रीरंग काशीद यांनी अशा भरीव कामगिरी पार पाडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. धन्यवाद. मॅडम, यापूर्वी त्यांच्या तपासामध्ये आत्तापर्यंत तसं काही निष्पन्न झालेलं नाही आहे. दुसऱ्या गुन्ह्यात कुठे पिस्तूल वापरलेत का? आणि त्या याच्यातून आम्ही आता तो एक्सपर्टला जर आम्ही पाठवल्यानंतर तो अहवालावरूनच आमच्या लक्षात येईल ते गुन्हा म्हणजे पिस्टल वापरले का नाही म्हणून. ते आम्ही तज्ज्ञ नसल्यामुळे आम्हाला सांगता येत नाही. मॅडम, इतर राज्यातील किंवा जिल्ह्यातील गुन्ह्यांचे काही संबंध आहेत यांचे? तशा तपासामध्ये अजून आतापर्यंत निष्पन्न होत नाही. जर तपासामध्ये निष्पन्न झाले की आम्ही सांगतो. त्यांनी पिस्तूल कशासाठी बाळगलं होतं? काय पुढचं काय कांड वगैरे करायचा विचार वगैरे होता त्यांचा? त्याचा उद्देश एवढाच होता की स्वसंरक्षणासाठी म्हणतोय सध्या त्यांना असे जरा थोडेसे दुसरीकडे जाऊन प्रवास करायची जर जास्त आवड असल्यामुळे आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि अशा प्रवासामध्ये स्वतःच्या याच्यासाठी ते बाळगले असा आता प्राथमिक आमचा अंदाज आहे. आणखीन आम्ही सखोल त्यांच्याकडे चौकशी करू, तपास करू. 2 वर्षात मॅडम आतापर्यंत किती पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहेत? विजापूर नाक्याला 2026मध्ये आतापर्यंत 2 अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे आणि तशा पद्धतीने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि जी गाडी सापडलेली आहे फोर्ड मोटरसायकल ती कुणाची मालकीची आहे काय कळलं आहे? त्याची माहिती घेतो आज. माहिती घेऊन आपल्याला कळतं. ओके.